नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. सध्या चर्चा सुरू आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची आणि या प्रकरणामुळे बदनाम झालेल्या हगवणे कुटुंबाची. पण या हगवणे कुटुंबामुळे आणखी एक जण किंवा आणखी एक वस्तू बदनाम झाली आहे, जिचं नाव आहे फॉर्च्युनर कार. ही टोयोटा फॉर्च्युनर कार एकेकाळी ज्या गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला बघितल्यानंतर त्याचा रुबाब आणखी वाढायचा. अरे फॉर्च्युनर कार मधनं आलेली आहे व्यक्ती, म्हणजे काय ही गाडी याच्याकडे आहे, काय श्रीमंती आहे, काय थाट आहे, काय रुबाब आहे. हॉटेलच्या शेजारी थांबली, फॉर्च्युनर गाडी लोक बघत बसायचे. कुठे आणखी इकडे तिकडे फिरायला गेला, एक नजर वळलेली फॉर्च्युनर गाडी दिसली, वाह फॉर्च्युनर गाडीतनं फिरतोय. कोणी फॉर्च्युनर गाडीतून उतरताना दरवाजा उघडून गॉगल घालून बाहेर सुटाबुटात उतरला की लगेच त्याच्याकडे एकटक होऊन लोक बघायचे. पण आता या फॉर्च्युनर गाडीतून फिरायचं का नाही फिरायचं अशी अवस्था फॉर्च्युनर गाडी असलेल्या मालकांची झाली आहे. कारण या हगवणे कुटुंबाला हुंड्यात फॉर्च्युनर गाडी काय मिळाली आणि नंतर हगवणे कुटुंबानं जो उद्योग केला त्यामुळं फॉर्च्युनर गाडी असलेल्या मालकांच्या डोक्याला मनस्ताप झालाय. या सगळ्या प्रकरणामुळं फॉर्च्युनर गाडी तर बदनाम झालीच, शिवाय या गाडीतून जर आता कोण फिरताना दिसलं किंवा ही गाडी कुठे थांबली तर त्या गाडीतून उतरलेल्या व्यक्तीकडे लोक संशयानं पाहायला लागलेत. आणि एवढं सगळं पाहून त्याला काय विचारतात माहितीये, त्याच्यावरच माझं लाईव्ह आहे. काय फॉर्च्युनर हुंड्यात मिळाली वाटतं. हगवणे कुटुंबाचा प्रताप, फॉर्च्युनर गाडी मालकांना मनस्ताप, असा प्रकार आता सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. आपल्याला आठवत असेल 16 मे रोजी वैष्णवी हगवणे या विवाहितेनं आत्महत्या केली. अर्थात ती आत्महत्या आहे का हत्या आहे अजून या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत. या प्रकरणामध्ये संपूर्ण हगवणे कुटुंबाच्या मुसक्या आवळण्यात आला. आता हे सगळं कोठडीत आहे. शिवाय या प्रकरणातला आणखी एक सहआरोपी म्हणून निलेश चव्हाण याला देखील अटक झालेली आहे. याबरोबरच हगवणे कुटुंबाचे आणखी वेगवेगळे प्रताप येत आहेत बाहेर. मग कुणी जेसीबी च्या प्रकरणामध्ये देखील सासू आणि पोरगा तो शशांक या दोघांनी काहीतरी गफला केलाय. त्या प्रकरणातनं शशांक आणि सुशील या दोघांनी खोटे पत्ते सादर करून विना काय विचार न करता शस्त्र परवाने मिळवले. त्यात त्यांचा मामा म्हणजे जालिंदर सुपेकर यांनी त्यांच्या शस्त्र परवान्यावर सही केली म्हणून तेही गोत्यात आलेत. इतकंच नव्हे, सुपेकर मामी यांनी या लग्नामध्ये वैष्णवी आणि शशांकच्या स्वतःच्याच भाच्याच्या लग्नात त्याच्याच होणाऱ्या पत्नीकडून म्हणजेच कसपटे कुटुंबाकडून रुखवत तयार करण्यासाठी 1.5 लाख रुपये घेतले, हा देखील आरोप होतोय. आता एवढे सगळी प्रकरणं या हगवणे कुटुंबामुळे बाहेर पडतायत. पण या हगवणे कुटुंबानं खऱ्या अर्थानं बदनामी आणखी जर कुणाची केली आहे तर ती फॉर्च्युनर कारची. आणि आता जे फॉर्च्युनर कार ज्यांच्याकडे आहे म्हणजे जे या गाडीचे मालक आहेत त्यांच्या डोक्याला फुकटचा ताप झालाय. कारण जिथं जाईल तिथं त्यांना हेच सवाल केले जात आहेत, काय हुंड्यात मिळाली वाटतं, काय स्वतःची आहे का सासरच्यांनी दिली. आता हे कुठं हॉटेलला गेले फॅमिली सोबत, गाडी थांबवली, त्यातनं उतरले की घेतला संशय. कुठं फिरायला गेले, इकडे तिकडे आडवळणावर गाडी थांबवली, घेतला संशय. आणखी कुठे चांगल्या ठिकाणी ऑफिसला वगैरे गेले, फॉर्च्युनर मधनं उतरले, घेतला संशय. आता ही फॉर्च्युनरची क्रेज जी भारतात तयार झाली होती ती क्रेज या हगवणे कुटुंबानं कमी केली की काय अशी चर्चा आता महाराष्ट्रात होऊ लागली. आणि या प्रकरणाचा जर विचार केला तर या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता या सगळ्यातून आपल्याला कसं वाचवायचं आणि आपल्याला फॉर्च्युनर मधून कसं व्यवस्थित फिरता येईल याच्या देखील गोष्टींवर आता काही जण विचार करू लागलेत आणि नामी शक्कल लढवू लागलेत. अशीच एक शक्कल सोलापुरातल्या करमाळ्यातील अतुल खुपसे यांनी लढवली आहे. अतुल खुपसेंना अक्षरशः हे खुपलं की अरे मी जी माझ्याकडे गाडी आहे फॉर्च्युनर कार एकतर मी विकत घेतली, रोखीत घेतली आणि
या गाडीतून फिरताना आता लोक माझ्याकडे संशयाने पाहायला लागलेत. हगवणे कुटुंबानं केलेल्या प्रकरणापूर्वी किंवा उद्योगापूर्वी फॉर्च्युनर गाडीतनं आलेल्या व्यक्तीची क्रेज होती, गाडीची पण क्रेज आणि त्या गाडीतून उतरणाऱ्या व्यक्तीची पण क्रेज होती. पण आता या दोघांकडे संशयाने बघायला लागलेत. म्हणून आता तुम्ही स्क्रीनवर त्या व्यक्तीनं गाडीच्या मागे काय मजकूर लिहिलाय ना, हे तुम्ही वाचत असाल. तो दिसत नसेल तर मी प्रत्यक्षात तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण त्याद्वारे ती व्यक्ती सांगते, म्हणजे अतुल खुपसे सांगतायत की बाबांनो, मी गाडी रोखीत घेतलेली आहे. आता तो मजकूर देखील काय लिहिलाय ना, तो मजकूर पहिल्यांदा ऐकूयात. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला कळेल की आता कशा शकला, कशा वेगवेगळ्या पद्धतीच्या क्लुप्त्या आता लोक या ठिकाणी वापरू लागली आहेत. आता या ठिकाणी करमाळ्याच्या अतुल खुपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर गाडीवर एक भन्नाट मजकूर लिहिलाय आणि हा मजकूर सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. त्यात काय लिहिलंय? ती फॉर्च्युनर सांगतेय, तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र मला बदनाम केलं हगवणे यांनी. मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा. हगवणे कुटुंबामुळं नाव ठेवू लागलाय गाव सगळा. अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय. म्हणजे ती फॉर्च्युनर सांगतेय, माझ्या मालकांनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवण्यामुळं फॉर्च्युनर जातीला लोकांनी धुधू धुतलंय. आता काय बोलायचं? म्हणजे एकंदरीत लोकांना सांगावं लागतंय की बाबा, आम्हाला सासरच्यांनी गाडी दिलेली नाही, बायकोच्या माहेरच्यांनी गाडी दिलेली नाही, आम्ही हुंड्यात गाडी घेतलेली नाही, आम्ही रोखीत गाडी घेतली, आम्ही स्वतःहून विकत गाडी घेतली, आम्ही स्वतः पैसे मोजलेत, असं सांगावं लागतंय लोकांना. अशी परिस्थिती या हगवणे कुटुंबानं फॉर्च्युनर गाडी मालकांवर आणलेली आहे. खरं तर सर्वसामान्य माणूस असो किंवा शेतकरी असो, त्याला जर गाडी घ्यायची हौस असेल किंवा फॉर्च्युनर गाडी घ्यायची असेल तर तो बिचारे पैसे साठवतो 2-3 वर्ष किंवा तो बँकेचं लोन काढतो आणि गाडी घेतो. आता एवढी चांगली गाडी पण हगवणे कुटुंबामुळे बदनाम झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं या अतुल खुपसेने एक संदेश पण दिलाय की सर्वसामान्य कुटुंबात मुली दिल्या तर अशी प्रकरणं होणार नाहीत, असं देखील आता खुपसे यांनी यावेळी म्हटलेलं आहे. एकंदरीतच काय, या सगळ्या प्रकरणामध्ये फॉर्च्युनर गाडी आणि तिच्या गाडीच्या मालकांना जो काही मनस्ताप भोगावा लागतोय तो वेगळाच आहे. आपल्याला आठवत असेल, टोयोटा फॉर्च्युनर ही गाडी मुळातच भारतामध्ये 2009 साली लॉन्च झाली आणि ऑगस्ट 2009 मध्ये टोयोटानं फॉर्च्युनर भारतात सादर केली. आता ती इतकी तात्काळ लोकप्रिय झाली की बड्या बड्या नेत्यांकडे, राजकीय नेते मंडळी असतील, आणखी काही जे श्रीमंत लोक आहेत यांच्याकडे ही गाडी दिसायला लागली. काही जण तर कर्ज काढून, बँकेचं लोन घेऊन स्टेटस, दिमाग आपला दाख थाट रुबाब दाखवण्यासाठी सुद्धा ही गाडी विकत घ्यायला लागले. मध्यम आकाराच्या SUV सेगमेंट मधील ही गाडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती आणि तिचं जे सेकंड जनरेशन होतं, म्हणजे फॉर्च्युनर नोव्हेंबर 2016 मध्ये 2 इंजिन्स तिला ऑप्शन्स होते आणि त्यासोबत ती लॉन्च झाली. 27 सप्टेंबर 2016 ला तर ही गाडी पेट्रोलवर देखील लॉन्च झाली. म्हणजे अशा या गाडीचा महिमा, अशा या गाडीचा इतिहास. आणि ही गाडी जेव्हा 2009 पासून भारताच्या रस्त्यांवर फिरायला लागली तेव्हा त्या गाडीची क्रेजच वेगळी होती. पण आता मात्र ही गाडी रस्त्यावरनं फिरताना खरं म्हणजे तिच्याकडे अक्षरशः संशयित नजरेनं पाहिलं जातं. इतकंच नव्हे तर या फॉर्च्युनर गाडीतून फिरणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा संशयित नजरेनं पाहिलं जातं. काय हुंड्यात मिळाली वाटतं, काय सासरच्यांनी दिली वाटतं, काय बायकोच्या माहेरच्यांनी दिली वाटतं. म्हणजे आता अशा अनेक शंका कुशंका लोक काढतायत. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाचा मुद्दा हाच आहे की फॉर्च्युनर गाडी जिची क्रेज एकेकाळी भारतात 2009 पासून 2000 अगदी अलीकडे 2025 पर्यंत होती, म्हणजे 16-17 वर्ष ही गाडी वेगवेगळ्या पद्धतीने भारतात लॉन्च झाली. त्याच गाडीमधून फिरताना आता लोकांना मनस्ताप होऊ लागलाय. त्यामुळे भविष्यात लोक फॉर्च्युनर गाडी खरेदी करणार का नाही असा प्रश्न देखील पडलाय. खरं म्हणजे प्रोडक्शन किंवा जे फॉर्च्युनर गाडी तयार करतात जी कंपनी आहे टोयोटा, तिला देखील याचा फटका बसतोय की काय हगवणे कुटुंबामुळे, असा प्रश्न आता सगळीकडे निर्माण झालाय. एकंदरीत आताच या सगळ्या जे काही प्रकरण घडलं हगवणे कुटुंबाचं, यानंतर मराठा समाजानं आता आपल्या लग्नाची एक वेगळी आचारसंहिता देखील निर्माण करायचा प्रयत्न केलाय आणि मोठमोठे निर्णय होतात. वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतोय मराठा समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये सगळ्या संघटना एकत्र येऊन
एक आक्रमक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतात, की लग्नात कशी आचारसंहिता असावी. आणि या आचारसंहितेचा विचार केला तर हुंडाबळीसारख्या घटना परत घडू नयेत आपल्या समाजामध्ये, यासाठी त्यांनी हा प्रयत्न करायचा प्रयत्न केलाय. खरं म्हणजे हे चांगलं आहे. चांगलं पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये त्या आचारसंहितेमध्ये नेमकं काय आहे याचा उल्लेख मी फक्त ओझरता जाता करणार आहे. यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे, की 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करावा. कारण की आपण बघतोय या लग्नांमध्ये अक्षरशः गाड्याच्या गाड्या, फॉर्च्युनरच्या गाड्या, आणखी दुसऱ्या कुठल्या कंपन्यांच्या गाड्या लागलेल्या असतात. हू म्हणून पब्लिक जमा झालेली असते. बिचाऱ्या त्या मुलीच्या म्हणजे जी नववधू होणारी आहे किंवा जी वधू होणारी आहे, तिच्या घरच्यांना इतका खर्च करावा लागतो. अगदी 1.5-2 कोटींपर्यंत याची ऐपत आहे तो करतो. काही लाखांपर्यंत करतात. पण काहींना तर कर्ज काढून हे सगळं करावं लागतं. आणि अशा जर वेळी जर शशांक हागवणेसारखे जर हे सगळे नवरोबा असतील, जे फक्त पत्नीच्या पैशावर उड्या मारणारे असतील, तर ते असल्या फॉर्च्युनर-बिर्च्युनर गाड्या मागतात आणि त्यामुळे मनस्ताप होतो त्या अशा कुटुंबाला, ज्यांना अशा गाड्या त्यांना द्याव्या लागतात. दुसरी गोष्ट, या सगळ्या लग्नांमध्ये आपण पाहिलं तर जेवणावळीवर इतका खर्च असतो. या शशांक हागवणेच्या लग्नामध्ये कसपटे कुटुंबियानं 1,000चं ताट एका व्यक्तीला, अशी 5,000 माणसं होती. 50 लाख रुपये तर नुसतं जेवणा-खावणावरच खर्च केले. 51 तोळं सोनं इथंच एक 50 लाख गेले. दुसरी गोष्ट, हॉलचं भाडं ते एक 10-1 लाख वेगळंच. परत सजावटीचं एक 22-23 लाखाचं वेगळंच. याशिवाय या नवऱ्याला फॉर्च्युनर गाडी दिली वेगळी, चांदीची भांडी दिली वेगळी, घड्याळ दिलं वेगळं. जे कोण येणार आहेत त्या सगळ्या पाहुण्यांचा, रावण्यांचा सत्कार, अवभगत, या सगळ्या गोष्टी या वैष्णवीच्या माहेरच्यांनी केल्या. पण तो सगळा खर्च वाया गेला, कारण की आता आपली पोरगीच नाहीये. दुसरी गोष्ट, डीजे नको, पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांना पसंती द्यावी. अतिशय उत्तम निर्णय आहे. या डीजेमुळे काय होते आपण बघतोय. आजकाल उठसूट फॅडच आलेला आहे. नवीन डीजे खरेदी केला तरी रात्रभर पोरं तो डीजे आणला म्हणून त्या गल्लीबोळात ते वाजवत बसतात आणि त्याचा त्रास बिचाऱ्या आजूबाजूच्या दवाखान्यांमध्ये ॲडमिट असलेल्या पेशंट्सना, काही वृद्ध लोकांना होतो आणि त्याचा मनस्ताप आपण बघतोय. डीजेचा डेसिबल जर वाढला तर त्याचा परिणाम अगदी मृत्यू त्याला भोगावा लागतो. अशा परिस्थितीत आता आपण परवाच काही 2-4 उदाहरणं देखील पाहिलीत. प्री वेडिंग बंद करावे. केलंच तर ते जाहीर दाखवू नये. खरं म्हणजे ही फॅडच वेगळं आहे. प्री वेडिंग, लग्नाच्या आधी काहीतरी त्याचं शूट बीट केलं जातं आणि मग ते वेगळ्या अतिशय अगदी आक्षेपार्ह असं ते प्री वेडिंग होतं आणि तेच त्या लग्नामध्ये शेवटी एका मोठ्या स्क्रीनवर, एल-ई-डी स्क्रीनवर दाखवलं जातं आणि त्याच वेळीच मग त्याबद्दल चर्चा केली जाते. हे अतिशय वाईट आहे. नवरा-नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नये. एक वेगळंच फॅड हल्ली आपण बघितलेलं आहे. वर उचलणे, कुठे चपलाच नवऱ्याच्या पळवणे आणि त्यातनं डुकी फुटलेली माणसांची आपण बघितलेलं आहे. कर्ज काढून लग्नात खर्च करू नये. हल्ली कर्ज काढून म्हणजे ऋण काढून दिवाळी साजरी करणं असाच प्रकार असतो लग्नाचा. आई-बाप आपला तुकडा-तुकडा साठवत असतो. एक-एक पैसा, एक-एक पैशाला जोडत असतो आपल्या मुलीचं लग्न करायचंय म्हणून. पण सासरच्यांचीच मागणी इतकी भयानक असते. त्या मागणीमुळं शेवटी त्याला बिचाऱ्याला या कर्जातच बुडावं लागतं. पुढे नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की लग्नात नवरा-नवरी यांच्यासमोर नंतर जी वरात निघते आणि जे नाचतात, सगळ्या अक्षरशः दारू पिऊन जो धिंगाणा असतो तो अतिशय विचित्र असतो. त्यात नवऱ्याला लहर आली तर नवरा पण पुढे जाऊन त्यांच्यात सामील होतो. हल्ली तर मुली पण नाचताना आपण बघितलेल्या आहेत. लग्नात फक्त वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत हे अतिशय योग्य आहे. कारण की यात मान कुणाचा आहे? वधूपिता आणि वरपिता. बाकीचे तर फक्तच लग्नात आलेले असतात पै पाहुणे म्हणून. सगळेच फेटे घालून फिरतात. त्यामुळे कळतच नाही की इथं वधूपिता कोण आहे, वरपिता कोण आहे. भेटवस्तूऐवजी पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख आहेर करावेत. अतिशय उत्तम. रोख आहेर, शेवटी आहेर हा माहेरच्यांना जात असतो. त्याचंच थोडंसं किमान त्यातनं जो काही कर्ज काढून खर्च केलेला असेल किंवा आणखी इकडून-तिकडून गेलेला असेल किंवा बचत असेल, तेवढेच पैसे त्या माहेरच्या लोकांना मिळतात. त्याचा बेनिफिट निश्चित त्यांना होतो. ज्या भेटवस्तू ज्या काही दिल्या जातात, काय इतकी म्हणजे बुके दिले जातात, बुके फुलांचे वगैरे गुच्छ, पुष्पगुच्छ, त्याचा काही उपयोग होत नाही. अक्षरशः लग्नानंतर आपण बघतो त्या मांडवात किंवा त्या हॉलमध्ये जसे तशी ती पडलेली असतात. नंतर ती फुलं सडतात, त्याचा कचरा बनतो आणि त्याचा त्रास भयानक होतो. तिथं पुस्तकं दिली जावीत, झाडांची रोपं दिली जावीत. अतिशय उत्तम निर्णय आहे. देखावा करू नये, लग्नात हुंडा देऊ घेऊ नये. अतिशय महत्त्वाचं, हुंडा देणं आणि घेणं खरा अर्थ कायद्यानं गुन्हा आहे. पण अक्षरशः चोरी-छुपे भेटवस्तूच्या रूपानं हुंडा दिला जातो. हे अतिशय चुकीचं आहे. देखावा तर अजिबात करू नये. काय गरज आहे देखावे करायची? 20-20, 30-30 लाख भाडं, मोठमोठे हॉल्स घ्यायचे आणि त्या ठिकाणी मंगल कार्यालय आणि अक्षरशः धिंगाणा असतो तिथे. दुसरी गोष्ट आणखी, इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफ-डी करावी. खरंच जर मुलीची इच्छा
मुलीच्या आईवडिलांची इच्छा असेल तर बाबा हे पैसे इकडे तिकडे जाण्यापेक्षा माझ्या मुलीच्या नावावर ते पैसे टाकावेत. अतिशय योग्य निर्णय. जेवणात 5 पेक्षा जास्त पदार्थ नकोत. हा तर अतिशय महत्त्वाचा निर्णय. अक्षरशः ताट त्या पदार्थांनी भरलेलं असतं. त्या खाणाऱ्याला काय खावं आणि काय नको. हल्ली तर बुफे पद्धत असते आणि त्या पद्धतीमध्ये आपण बघितलंय एक काय ती रबडी संस्कृती बोकाळलेली आहे. हे नुसती रबडीच्या पाठ वाहत असतात. कुणी सीताफळ रबडी आणि आणखी कसली रबडी. शेवटी त्या रबडीची अक्षरशः तुडवातुडवी होते. काही वाटा आणि अक्षरशः वाया जाते ती रबडी. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करावी. बरोबर आहे. का त्रास द्यायचा? उगाच माहेरच्या लोकांना. त्यांनी लग्न पण करायचं, त्याआधी हळद पण करायची, त्याच्या आधी साखरपुडा पण करायचा, तो टिळ्याचा काय कार्यक्रम असतो. या सगळ्या प्रकारामध्ये किती हेळसांड होते, किती वस्तूंची नासधूस होते आणि शिवाय किती पैसा खर्च केला जातो. या सगळ्या गोष्टींचा विचार करता अतिशय उत्तम निर्णय या ठिकाणी मराठा समाजाने देखील करण्याचा जो प्रयत्न घेतलाय तो योग्य आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यात मुलीच्या विवाहात कोणताही बडेजाव करायचा नाही. अनाठायी खर्च टाळावा आणि अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने विवाह सोहळे पार पाडावेत असं जे आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय ते अतिशय उत्तम आहे. त्यामुळे एकंदरीत हे जे काही प्रकार चाललेले आहेत सगळे हुंडा च्या नावाखाली भेटवस्तू देऊन गाड्या देणं आणि हा सगळा उद्योग करणं हे फार वाईट आहे. त्यामुळे हळूहळू काय होईना पण जसं वेळ निघून जाईल तशी फॉर्च्युनर गाडीची क्रेज पुन्हा निर्माण होईल. पण एवढं मात्र आहे की सध्या तरी या फॉर्च्युनर गाडीला फटका बसलाय आणि फॉर्च्युनर गाडी मालकांना देखील फटका बसलाय. अतुल खुपसेंसारखं त्यांना खुपलं हे सगळं प्रकरण म्हणून त्यांनी तात्काळ आपल्या गाडीवर लिहून टाकलं. लिहिलेला मजकूर मी पुन्हा एकदा तुम्हाला शेवटी ऐकवतो आणि थांबतो. तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि खूप छान लिहिलंय त्यांनी. तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र मला बदनाम केलं हागवणे यांनी. मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा. हागवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा. अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय पण हागवणेमुळं फॉर्च्युनर जातीला लोकांनी धुतलंय. आता हागवणेंनी जो उद्योग केला त्यामुळं ते तर स्वतः बदनाम झालेच पण त्यामुळं एखादी गाडी सुद्धा बदनाम होऊ शकते हे पहिल्यांदाच या प्रकरणामुळं पाहायला मिळालं. तुम्ही मात्र पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.